राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण गणला जाणारा ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हा पक्षाच्या घटनेतून वगळल्याच्या वावड्या रोहित पवार आणि अन्य मंडळींनी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। या साऱ्या बातम्या ह्या धादांत खोट्या आणि निराधार आहेत। या केवळ ओबीसी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समूहामध्ये त्या ठिकाणी गैरसमज पसरून संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याच्या इराद्याने त्यांनी ह्या उठविलेल्या वावड्या आहेत। आणि या ठिकाणी वस्तुस्थिती ही आहे की पक्षाच्या अंतर्गत घटनेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही। आजही ओबीसी विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल किंवा अल्पसंख्याक विभाग असेल, यांचं जे स्थान आहे आणि यांना जो विभागाचा दर्जा आहे तो आज सुद्धा घटनेमध्ये कायम आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व घटकांना आणि सर्व जात घटकांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे, म्हणून अशा पद्धतीने करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मात्र रोहित पवार ही एकीकडे पक्ष त्या ठिकाणी अजितदादांच्या बद्दल पुळका दाखवायचा, प्रेम व्यक्त करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं अजितदादांचाच असणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकीकडे बदनाम करायचं। पक्षामध्ये काम करणारे जे शीर्षस्थ नेते आहेत, मग याच्यामध्ये आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील आणि सर्वच जणांना त्या ठिकाणी टार्गेट करायचं, त्यांच्यावर टीका करायच्या, त्यांना बदनाम करायचं, ही जी त्यांचं षडयंत्र आहे हे या ठिकाणी योग्य नाही। आणि निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बांधणारा हा ओबीसी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समूह हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत भक्कमपणानं राहील। त्यांनी केलेली ही दिशाभूल या ठिकाणी मुळीच होणार नाही। रोहित पवार जाणीवपूर्वक करतात त्या सगळ्या गोष्टी? निश्चित ते ज्या पद्धतीनं त्यांनी या विभागाच्या बद्दलची जी या ठिकाणी एक गैरसमज किंवा एक दिशाभूल जी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यावरून आता मात्र रोहित पवार ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं करतायत असं म्हणण्यासारखी जागा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।